गुड मॉर्निंग विद्यार्थी. आज आपण 12th पार्ट्स अथवा आपण भरपूर टॉपिक्स पाहिलेले आहेत. 11चे लिमिट्स पाहिला, त्यात कंटिन्युटी पाहिले आणि 11चा डिफरन्शिएशन हा टॉपिक्स आपण पाहिलेला आहे. तर आज आपल्याला 12चा फर्स्ट टॉपिक जो सेकंड पार्टचा आहे इम्पॉर्टंट कॅल्क्युलस, सगळ्यात जास्त मार्क्ससाठी आपल्याला विचारला जातो. हा याच्यावरती डिफरन्शिएशन झाल्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे दोन टॉपिक्स एकमेकावरती डिपेंड आहेत आणि जवळपास भरपूर आहे. ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह चांगल्या प्रकारे आपलं डेरिव्हेटिव्ह चांगला जमला तर ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला काही अडचण येत नाही आता. आणि इंटिग्रेशन मध्ये सुद्धा जवळपास डिफरन्शिएशन महत्वाचं आहे. डिफरन्शिएशन शिवाय आपल्याला इंटिग्रेशन जमत नाहीये. त्यामुळे डिफरन्शिएशन हा टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे जमला पाहिजे. आता डिफरन्शिएशन साठी तुम्हाला जे 12चे मी फॉर्म्युले महत्वाचे 11चे दिलेले आहे तो आपल्याला इथं पाहायचा आहे. आपण जर फॉर्म्युलाचा टॉपिकचा विचार केला, आपण फर्स्ट टॉपिक सेकंड पार्टचा आहे डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन हा जो टॉपिक आहे या टॉपिक्स मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी फंक्शन्स इथं फर्स्ट प्रिन्सिपलचा आपण वापर केलेला आहे. तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल माहिती आहे. फर्स्ट प्रिन्सिपल कोणता आहे? एफ डॅश ऑफ एक्स. इथं आपण जर ए घेतला, एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच माइनस एफ ऑफ ए अपॉन एच. दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल. आणि या फर्स्ट प्रिन्सिपल वरून आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज आपण तयार केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या फर्स्ट प्रिन्सिपलचाच वापर करून आपण a प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच या फॉर्म्युले तयार केले. आता आपल्याला ते फॉर्म्युले परत सगळे पाहायचे आहे, म्हणजे ते फंक्शन्स आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता आले पाहिजे. तर ते फॉर्म्युले आहे. पहिला आपल्याला इथं फंक्शन्स आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहायचं. फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह. आता आपण समजायचं x हा फंक्शन घेतलं x, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कधीही 1 येतं. जर सिंगल फंक्शन आपण y x आपण धरलं तर x विथ रेस्पेक्ट टू x व्हेरिएबल महत्वाचा आहे. कुणाच्या विथ रेस्पेक्ट? x च्या विथ रेस्पेक्ट. x च्या विथ रेस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह काढलं तर 1 येणार आहे. जर आपण x रेस टू n घेतला, x रेस टू n, तर याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला n समोर जो पॉवर आहे याला आपण एक्सपोनंट फंक्शन म्हणतो. पॉवर समोर घ्यायचा आहे आणि पॉवर मधून 1 सबट्रॅक्ट करायचा. हे झालं फर्स्ट. सेकंड आपल्याला पाहायचं आहे, जर 1 अपॉन x जर असेल 1 अपॉन x, तर ह्याचं सुद्धा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येतं. ह्याला येतं मायनस 1 अपॉन x चा स्क्वेअर, मायनस 1 अपॉन x चा स्क्वेअर, किंवा ह्याला आपण वरती घेऊन सुद्धा असं लिहू शकतो आणि त्यानुसार हा रूल आपल्याला इथे यूज करता येतो. किंवा डायरेक्टली आपल्याला येता येतं 1 अपॉन x चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x चा स्क्वेअर आपल्याला मांडता येतो. त्यानंतर आपण पाहिलं साइन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा आपण विचार करू किंवा रूट. पहिला रूट पाहू. रूट x चं डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन 2 टाइम रूट x. 1 अपॉन 2 टाइम रूट x. रूट x चं डेरिव्हेटिव्ह येतं. रूट x चं डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर आपण जर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये पाहिलं तर साइन x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळतं? cos x मिळतं. साइन चं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं? cos मिळतं. आणि cos चं डेरिव्हेटिव्ह cos x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मायनस sin x मिळते. सर्व आपण प्रूव्ह केलेले आहे. पुढच्या आधीच्या टॉपिक्स मध्ये प्रूव्ह केले. cos चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x मिळतं. त्यानंतर tan x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळतं? sec स्क्वेअर x मिळून जातं. tan x चं डेरिव्हेटिव्ह काय मिळून जातं? sec स्क्वेअर x मिळून जातं. त्यानंतर आपण जर पाहिलं tan x झाला, tan x चं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x मिळून जाईल. sec स्क्वेअर झाल्यानंतर आपल्याला इथं पाहायचं आहे tan नंतर cot x. cot x चं डेरिव्हेटिव्ह आपण काढले फंक्शन आपण इथं
आणि हे डेरिव्हेटिव्ह आपण घेतले. cot x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळून जातं? cot चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मायनस cosec स्क्वेअर x cosec स्क्वेअर x cot x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मायनस cosec स्क्वेअर x मिळून जातं. त्याच्यानंतर sec x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला sec x into tan x मिळून जातं. sec x चं डेरिव्हेटिव्ह काय मिळून जातं आपल्याला? sec x into tan x मिळून जातं. sec x झाल्यानंतर आपल्याला cosec x चं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec x into cot x म्हणून मिळून जाईल. मायनस cosec x into cot x. हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन 6 sin चं cos x, cos चं मायनस sin x, tan चं sec स्क्वेअर x, cot चं मायनस cosec स्क्वेअर x, sec चं sec x into tan x आणि cosec चं मायनस cosec x into cot x हे डेरिव्हेटिव्ह मिळतात. आता झाले हे. त्यानंतर पुढचे आपल्याला एक्सपोनेंशियल फंक्शन्स पाहिजे. जर e रेज टू x असेल, e रेज टू x, तर e रेज टू x आपल्याला a रेज टू x चं पावर आहे. a रेज टू x जर असेल तर a रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह a रेज टू x into log a मिळून जातं. a रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला म्हणजे 5 असेल, a चा a इज एनी कॉन्स्टंट, त्याचा पॉवर जर x व्हेरिएबल असेल तर त्यानुसार त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह आपल्याला देता येतं. a रेज टू x असेल तर a रेज टू x into log a त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली आपल्याला मांडता आलं पाहिजे. लर्न करायचे ते डायरेक्ट, आणि हे लर्न असल्याशिवाय आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतात नाही. त्याच्यानंतर e रेज टू x आपण जर घेतला तर e रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह e रेज टू x असं येतं, कारण की इथं log e येतं आणि log e चा बेस, log चा बेस इथे e असतो मॅथेमॅटिकली मध्ये, आणि जर आपण व्हॅल्यू काढताना तो 10 गृहीत धरतो. लॉगरिथम पाहताना 10 बेस असतो, परंतु मॅथ मध्ये त्याचा बेस हा e आपण गृहीत धरला जातो, म्हणून e log e ची व्हॅल्यू आपल्याला 1 येते, म्हणून आपल्याला log e लिहायची गरज नाही. जर log a लिहिलं तर इथं log e लिहायची गरज नाही, कारण log e ची व्हॅल्यू e च्या विथ रिस्पेक्ट टू log च्या तर 1 व्हॅल्यू येणार आहे, त्यामुळे इथे लिहायची गरज नाही. e रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह e रेज टू x च येणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा आपण जर पाहिला, e रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह e रेज टू x आलं, log x जर log x असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला 1/x मिळून जातं. log x असेल तर ह्या log x चं डेरिव्हेटिव्ह आपण जर काढलं तर ते log x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला 1/x मिळून जातं. असं हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत, फंक्शन्स आहेत. या प्रकारे आपल्याला हे सर्व फॉर्म्युले जर तुम्ही लक्षात चांगल्या प्रकारे ठेवले तर आपल्याला टॉपिक्स मध्ये काही अडचण येत नाही, डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करता येतात. ते आपण पाहू. त्यानंतर आपल्याला रूल्स पाहिजे, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्हज. आता डेरिव्हेटिव्हचे जे रूल्स आहेत, एडिशन असल्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं फंक्शनचं, मोर दॅन एडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. आता याच्यामध्ये पहिला आपण पाहू, जर फंक्शन y इज इक्वल टू u इंटू v, u आणि v हे 2 फंक्शन्स आपल्याला दिलेले आहेत आणि विथ रिस्पेक्ट टू x ची तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग अशा वेळेस आपल्याला u आणि v हे 2 फंक्शन जे आहेत, पहिला आपण एडिशनचं पाहू. तर ह्या 2 फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असेल तर आपल्याला त्यांचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट मांडता येतं. म्हणजे dy/dx इज इक्वल टू du प्लस v जर असेल अपॉन dx, तर आपण u ह्या फंक्शनचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह मांडायचं आहे, प्लस v ह्या फंक्शनचं सुद्धा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचं आहे. एडिशन मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह काय करतो, डिस्ट्रीब्यूट करून घेतो. त्यानंतर हे फर्स्ट, सेकंड आपण पाहिला, y इज इक्वल टू u मायनस v हे फंक्शन आपल्याला दिले असेल तर या फंक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला डिफरन्शिएट करताना dy/dx इज इक्वल टू du मायनस v जर असेल अपॉन dx, तर u चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेपरेट काढायचा आहे, मायनस v चा डेरिव्हेटिव्ह सुद्धा आपल्याला सेपरेट काढायचा आहे. म्हणजे सबट्रॅक्शन मध्ये सुद्धा आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह वेगवेगळे करता येतं. थर्ड नंबर, y इज इक्वल टू u इंटू v. आता इथे मल्टिपल दिलेला आहे,
इथं आपल्याला मल्टिपल मध्ये सेपरेट मांडता येत नाही. इथं आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागतो. dy/dx इज इक्वल टू du इंटू v अपॉन dx जर असेल तर फर्स्ट फंक्शन जसा तसं म्हणजे u ठेवायचं आहे. v चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढून घ्यायचं आहे प्लस v जसा तसा ठेवायचा आहे आणि u चं डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा मल्टिपल रूल वापरता येतो. जर जास्त फंक्शन असले y इज इक्वल टू u इंटू v इंटू w सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. फक्त इथं dy अपॉन dx इज इक्वल टू du इंटू v इंटू w अपॉन dx. जर आपल्याला 3 फंक्शनचं मल्टिपल दिलं असेल तर 3 फंक्शनचं मल्टिपल मध्ये फर्स्ट सेकंड जसा तसा ठेवायचं u आपल्याला बाहेर काढून घ्यायचे डेरिव्हेटिव्हच्या u इंटू v आपल्याला थर्ड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचं आहे प्लस फर्स्ट आणि थर्ड जसा तसा ठेवायचा आहे. सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचं आहे प्लस सेकंड आणि थर्ड जसा तसा ठेवायचा आहे आणि फर्स्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढतो. मल्टिपल मध्ये कोणतेही कसंही केलं तरी काही फरक पडत नाही, परंतु अशा प्रकारे 3u 4u 5u मल्टिपल आपल्याला काढायला करायचं नाही, म्हणजे मल्टिपल रूल वापरता येतो. परंतु जर आपण डिव्हिजनचा विचार केला y इज इक्वल टू u अपॉन v डिव्हिजन मध्ये हे वेगळ्या प्रकारचं आहे. डिव्हिजनचं डेरिव्हेटिव्ह काढताना एकदम आपल्याला एक सेपरेट येतं dy अपॉन dx इज इक्वल टू du अपॉन v अपॉन dx. आपल्याला 2 फंक्शनचं इथं डिव्हिजन दिलेलं आहे. मग 2 फंक्शनचं डिव्हिजन असेल तर त्याचं डिव्हिजन आपल्याला करताना काय डिनॉमिनेटर जो आहे जो जसा तसा मांडायचा आहे, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचे मायनस न्यूमरेटर जसा तसा ठेवायचा, डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आणि डिनॉमिनेटरचा आपल्याला काय करायचं आहे डिनॉमिनेटर ठिकाणी स्क्वेअर लिहून घ्यायचा आहे. याला आपण डिव्हिजन रूल्स म्हणतो. त्याच्यानंतर 5 नंबर कॉन्स्टंट्स हे आधीच आपल्याला महत्वाचं आहे. म्हणजेच कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काढताना dy इज इक्वल टू k इंटू u फंक्शन असेल तर dy अपॉन dx इज इक्वल टू dk इंटू u अपॉन dx जर असेल तर हा कॉन्स्टंट कधीही डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आपल्याला मांडता येतो. जो कॉन्स्टंट आहे तो आपण कोणताही नंबर असला तर तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढून घेता येतो. त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येतं आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती 0 आहे. जर डेरिव्हेटिव्ह नुसता कॉन्स्टंट व्हेरिएबल नसेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली 0 लिहितो हे आपल्याला तिथं महत्वाचं. म्हणजे जर कोणताही कॉन्स्टंट असेल तर त्या कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय करता येतं 0 लिहिता येतं. या प्रकारचे हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत. याच्यानंतर आपल्याला जो पार्ट्स आहे तो म्हणजे चेन रूल. आता इथून चेन रूल हा पार्ट्स आपल्याला थेरम जो आहे तो आपण उद्या नेक्स्टच्या पिरियड मध्ये पाहू. हा चेन रूल्स महत्वाचा आहे यामध्ये, कारण की आता तुम्हाला 11 चा हा जो पार्ट सगळा आहे हे फॉर्म्युले पूर्ण आहे हे 11 मध्ये झाले. 11 च्या टॉपिक्स मध्ये आहे. तुम्हाला मी हा पूर्ण टॉपिक शिकवलेला आहे आणि ह्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिले. आता आपल्याला 12 चा जो पार्ट आहे तो उद्यापासून आपण पाहणार, म्हणजे नेक्स्ट पिरियड पासून पाहणार आहोत. हे फॉर्म्युले महत्वाचे. हे जर तुम्ही फॉर्म्युले चांगल्या प्रकारे केले, म्हणजेच जर हे रूल्स चांगल्या प्रकारे फॉलो केले तर आपल्याला तो जो टॉपिक्स आहे आपला 12 चा पूर्ण त्यामध्ये काही अडचण येणार नाही. म्हणून आपण हे सगळे जेवढे मी आता आजच्या टॉपिक्स मध्ये आजच्या लेक्चर मध्ये जेवढे तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत ते फॉर्म्युले आणि हे रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह एडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि कॉन्स्टंट्स हे रूल्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत आणि ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. त्यानुसार आपल्याला हा टॉपिक्स आपल्याला डिपेंड पाडता येतो. उद्या आपण टॉपिक्स मधला चेन रूल हा पॉइंट आपण पाहू.